नमस्कार. सुरुवातीलाच पावसासंदर्भात एक महत्त्वाची अपडेट येत आहे. पुढील काही तासातच महाराष्ट्रातील या भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा इशारा. पाहूयात सविस्तर अपडेट. या अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी बेल आयकॉन नक्की प्रेस करा. राज्यातील अनेक भागात तापमानाचा पारा 43 अंशपर्यंत वाढल्याने प्रचंड उष्णता जाणवत आहे. सध्या जळगावसह राज्यातील काही भागात उष्णतेची लाट आहे. यातच आज अचानक पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणावर अचानक ढग दाटून आले असून पुढचे 3 ते 4 तास विजांच्या कडकडासह अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर पाहूयात कोणत्या जिल्ह्यात पुढील 3 ते 4 तासात अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, बीड मुसळधार पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी गेल्या आठवडाभर वादळी वारे, अवकाळी पाऊस आणि गारपीट याला तोडपून काढला आहे. विदर्भ, मराठवाड्यात तर नदी नाले तुडुंब भरून वाहत होते. ऐन उन्हाळ्यात पावसाळ्याचा अनुभव येत आहे. हवामानात झालेल्या अचानक बदलामुळे अवकाळी पाऊस आणि गारपीट वादळाची ही शक्यता वर्तवण्यात आली आहे. 3 दिवस मराठवाड्यामध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि गारपीट होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तर काही भागात विजांच्या कडकडासह गारपीट देखील होण्याची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात कोकणातही अवकाळी पावसाची शक्यता आहे. नवीन अपडेटसाठी सबस्क्राईब करा. धन्यवाद.